सरोज रज निज मनोहर सुधार वरणौ रघुवर विमल जसो जो दायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरव कलेश विकार मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिषं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अजं रुक्मिणीं प्राणससेवनतं ब्रह्माम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रसन्नादेहो देवदेवं समाकर ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं चिराभ्याससंयोगशीर्बलाढ्यं बृहद्व्याघ्रशायी महाताङ्गदेव निरीक्षागतं वीतवर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती इंद्रहाराय त्रिलोचनाय अस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय भजे व्रजेकमण्डलं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुभिक्षमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णवाहनं ब्रह्मसूनुकुण्डलं सुचारुकुण्डमण्डलं गजानैकवल्लभं नमामि कृष्णगुरुं विशोदया सहोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं सदैव पादपङ्कजन्मदीयमानसी निजं गदानमुद्रमालकं नमामि नन्दबालं समस्तदोषशोषणं समस्तलोकभूषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं भूवरावतारकं यशोमती किशोरं नमामि चित्तचोरं युगदत्तं सदा सदा सललिनं दिने दिने नवं नमानन्दसं गुणाकरं सुधाकरं कृपाकरं नृपाकरं सुरविशनिकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीन गोपनागरं नवीनकेलमठं नमामि सुन्दरं घटिप्रभासं समस्तगोपनन्दनं हृदयमुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं सुधामदामदायकं मृगङ्गचारुसायकं प्रसादवेणुगायकं विदधगोपिकामनोमनन्दकल्पशायिनं नमामि कुञ्जकानि प्रवृद्धवर्णिपायिनं यदा तदा यथा तथा तदेव कृष्णसततं मया सदैव दीयतां तथा विधीयताम् प्रमाणिताशतद्वयं जपत्यतीर्थयपमा भवे सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवे भवे सुभक्तिमान् भवे भवे सुभक्तिमान् या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु
शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः कुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री काशीनाथ भगवान की जय श्री संत काशीनाथ महाराज की जय परमहंस श्री मुसाजी महाराज की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव श्री जगदम्बा माता की जय मनाला आणि वाचेला पवित्र करण्याकरता 2 मिनिटं भगवतीचं चिंतन करूया. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवतीचं नामचिंतन करायचं आहे. त्यानंतर कथेला सुरुवात. जय अम्बे जगदम्बे मां अम्बे जगदम्बे जय अम्बे जगदम्बे मां अम्बे जगदम्बे जय अम्बे जगदम्बे मां अम्बे जय अम्बे जगदम्बे जगदम्बे हरि
गेल्या 5 दिवसापासून या भगवान काशी विश्वनाथाच्या प्रांगणामध्ये होत असलेला हा भव्य दिव्य सप्ताह समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून, साधू संतांच्या आशीर्वादातून, समस्त तरुण बांधवांच्या वतीने आणि संप्रदायाच्या परंपरेनुसार सकाळी काकडा भजन, त्यानंतर 8 ते 1 या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं पारायण, दुपारच्या वेळेला देवी भागवत कथा आणि सायंकाळी हरिपाठ आणि रात्रीला हरिकीर्तन अशा प्रकारे संप्रदायाच्या परंपरेनुसार भरगच्च अशा कार्यक्रमाचे रेलचेल. आणि महाराज भगवतीच्या कथेचा विचार करत असताना पण अनेक अशा प्रकारच्या भगवतीचं चरित्राचं श्रवण केलंय. महाराज देवाचं चरित्र, भक्ताचं चरित्र, देवीचं चरित्र हे की अगम्य आहे, अपार आहे, अतुलनीय आहे. भगवंताचं चरित्र किती चरित्र आहे महाराज भगवंताचं. याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू आटे. या भगवंताचं चरित्र जर सांगायला गेलो, भगवतीचं चरित्र सांगायला गेलो तर किती आहे ते चरित्र. सांगायला लागले की असितगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरवर तरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदी गुहित्वा शारदा सर्वकालम तदगुण तव नाना विषपारम न याती. हा मंत्र आपण नेहमी रोज म्हणतो, पण ते काही बरोबरच म्हणतो असं काही नाही. यात्रे नाही का, तुळशी पंचमाला, कोणाची पंच परत या श्लोकाचा अर्थ किती सुंदर आहे बघा. अशितगिरी समस्यात, आपण म्हणतो अक्षतगिरी समस्यात, अशितगिरी समस्यात म्हणजे हा सेतू हिमालयापासून संपूर्ण ही पृथ्वी, या पृथ्वीचा संपूर्ण पृथ्वीचा कागद केलाय. त्यानंतर या समुद्राची शाई केलेली आहे आणि समुद्राची शाही करून कल्पतरूच्या शाखेची लेखणी तयार केलेली आहे. कल्पतरूची जी शाखा आहे त्या शाखेपासून लेखणी तयार केली आणि लिहायला शारदा सर्व कालम. त्या शारदेला सर्व काल अखंड अशा प्रकारे ते भगवतीच्या चरित्राचं गुणगान करत आहे, लिहत आहे. पण शारदा सर्व काल तदगुण तव नाना विषपारम न याती. तरीही त्या भगवंताचं, त्या भगवतीचं गुणानुवर्णन होत नाही महाराज. एवढ्या प्रकारचं अशा प्रकारे भगवतीची लीला आहे. कोण अगम्य आहे, अपार आहे. अगम्य म्हणजे कोणाच्याही लक्षात येत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. नाथ महाराज सांगतात तो भगवान परमात्मा महाराज वेद त्याचं वर्णन करण्याकरता गेला. त्या वेदाला सुद्धा तो भगवान परमात्मा त्या भगवतीचं जे स्वरूप आहे, त्या भगवंताचं जे स्वरूप आहे ते वेदाच्याही लक्षात आलं नाही. शेवटी तो नेती नेती म्हणती तुझं गोविंदू रे. महाराज तो अगम्य, तो काय आहे हे आपल्याला माहीतच नाही. त्याला सगुण म्हणावं, त्याला निर्गुण म्हणावं, त्याला साकार म्हणावं, त्याला निराकार म्हणावं, काय म्हणावं तरी नेमकं काय. त्याला साकार जर म्हटलं तर तो निराकार आहे, त्याला निराकार जर म्हटलं तर तो प्रत्यक्ष दिसतो. म्हणावं काय आपल्याला नाही. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात की तुला काय म्हणू, तुझं सगुण म्हणू की, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. तुझं
सगुण म्हणो मी निर्गुण रे तुझ सगुण म्हणो मी निर्गुण रे तुझ सगुण म्हणो निर्गुण रे तुझ सगुण म्हणो निर्गुण रे सगुण म्हणो निर्गुण रे सगुण म्हणो निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे सगुण निर्गुण एक गोविंद रे तुझ सगुण म्हणो निर्गुण 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 रे सगुण निर्गुण एक गोविंद रे सगुण निर्गुण एक गोविंद रे एक गोविंद रे एक गोविंद रे सगुण म्हणो निर्गुण रे सगुण म्हणो निर्गुण रे सगुण म्हणो निर्गुण गाणोपर आहे म्हणतं तेव्हा तुला म्हणावं तरी काय तुला सगुण म्हटलं तर तू निर्गुण आहेस अव्यक्त निराकार नाहीचा आकार आणि निराकार जर म्हटलं तर आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुला म्हणावं तरी काय शेवटी आमचा अनुमान लागत नाही अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती तुझं गोविंद रे तुला न येती तो जाणल्या जात नाही अशा प्रकारे श्रुती माता आम्हाला सांगते तो परमात्मा जाणता येत नाही बाबा किती त्याचं गुणानुवर्णन करा कितीही करा महाराज तो कुणाच्याही लक्षात न येणारा अशा प्रकारचा परमात्मा आहे नामदेव महाराज म्हणतात वेदासी कानडा श्रुतीशी कानडा वेदाला तो कानडा या शब्दाचे दोन अर्थ घ्यायचे कानडा म्हणजे न कडणारा आणि कानडा म्हणजे कर्नाटकातून आलेला कारण भगवान परमात्मा कुठे गेले होते भानुदास महाराजांच्या सोबत भानुदास महाराजांनी आणलं त्या कर्नाटकाचा जो कृष्णदेवराय नावाचा राजा होता रामदेवराय नावाचा राजा होता त्या रामदेवरायांसोबत भगवान परमात्मा कर्नाटकाला गेले होते आणि त्या ठिकाणी म्हणून भगवंताला कर्नाटकू म्हणजे कानडा त्या ठिकाणची जी भाषा आहे ती कानडी भाषा आहे तसं त्या म्हणून त्या परमात्म्यालाही कानडा म्हटलं एका शब्दाचा अर्थ घ्या कानडा म्हणजे न कडणारा आणि दुसरा म्हणजे कर्नाटकातून आलेला पण आपल्याला या ठिकाणी जो शब्द घ्यायचा आहे तुकोबार नामदेव महाराज सांगतात वेदासी कानडा म्हणजे वेदाला न कडणारा श्रुतीसी कानडा म्हणजे श्रुतीला न कडणारा महाराज त्या परमात्म्याचं स्वरूप श्रुतीला कडत नाही त्या परमात्म्याचं स्वरूप वेदाला कडत नाही तेथे आपल्यासारख्याचा काय पाड आहे हो आपण काय भगवतीचं वर्णन करू शकू आपण शेष शिनला झाल्या सहस्र जिव्हा वेदासी बाई कडलेचे नाही शेष शिनला झाल्या सहस्र जिव्हा देव विठीवरी का हो उभा ज्ञानोबाराय म्हणतात कोणाला न कळणारा असा असलेला तो परमात्मा कोण त्याचं वर्णन करू शकेल कोण वर्णन करू शकेल महाराज भगवतीच्या गुणांचं कोण वर्णन करू शकेल महिमा कहे न जाये हुनकी नाही का तिची महिमा सांगितल्या जात नाही अपरंपार अशा प्रकारची तिची महिमा आहे महाराज कोण वर्णन करू शकेल
कोणीही वर्णन न करण्यासारखं. आपल्या मुखानं तर वेद जिचे जिचं वेद स्तुती करताना थांबल्या, श्रुती जिची स्तुती करताना थांबले, तेथे मानवाचा कायपाड, तेथे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या बुद्धीचा काय पाड महाराज. वेदाची बुद्धी कुंठित झाली, शास्त्राची बुद्धी कुंठित झाली, तिथे आपल्यासारख्या सामान्य माणसाची बुद्धी काय काम करणार. या मातीचे आकार तू, या मातीचे आकार तू, शिशिरात या मधुमास तू, या मातीचे आकार तू, शिशिरात या मधुमास तू, देशी मृता तू अमृता, देशी मृता तू अमृता, पुरुषोत्तमा हे आदिमा, हे अंतिमा, हे आदिमा, हे अंतिमा, हे आदिमा, हे अंतिमा. जेवांशिले हे तू दिले, जेवांशिले हे तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा, हे अंतिमा, हे आदिमा, हे अंतिमा, हे आदिमा, हे अंतिमा. काय कोण वर्णन करू शकेल अशा प्रकारची ती जगदंबा. आणि त्या जगदंबेचं चरित्र पाहत असताना जनमेजय म्हणतो, मला तुम्ही चंद्रवंशातल्या कथा सांगितल्या. काल भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांची कथा सांगितली. आता मला सूर्यवंशामध्ये जन्माला आलेल्या धर्मनिष्ठ राजांच्या कथा सांगा, ज्यांची धर्माच्या ठिकाणी निष्ठा आहे, ज्यांची शास्त्राच्या ठिकाणी निष्ठा आहे. महाराज कथा कोणाची नसते होत. तुमची आमची कथा होते का? तुमची आमची कथा महाराज, आमची 13वी झाल्यावर लोक विसरले. 13वी पर्यंत आहे बरा होता, चांगला होता, नाही का? 13वी पर काय काही लोक तर मौतीत म्हणाले बसले, बरा मेला, नाही का? आपली परिस्थिती हे आहे. पण कथा कुणाच्या येत असतात, कथा कुणाच्याही येत नाहीत महाराज. कोणाच्याही कथांचं वर्णन केलं जात नाही. ज्यांचे कीर्ती रूपानं या ठिकाणी आहेत, ते संत आहेत, ते देव आहेत, ते भक्त आहेत. त्या भक्तांचं चरित्र, त्या देवांचं चरित्र, त्या साधू सत्पुरुषांचं चरित्र आपल्या समोर येत असते. उगाच कोणाचंही वर्णन कोणी करू शकत नाही. आणि शिवाय माणसाचं वर्णन करूही नाही, माणसाचं वर्णन करू नये. या व्यासपीठावरून तरी कोण्या माणसाचं एखाद्याचं वर्णन करू नये. कारण हे व्यासपीठ कोणाचं वर्णन करण्याकरता नाही, हे देवाचं वर्णन करण्याकरता आहे. साधूंचं, संतांचं, अशा लोकांचं वर्णन करण्याकरता अशा प्रकारचं असलेलं हे व्यासपीठ आहे. इथं कोणी कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले, होऊन या गेले, कितीतरी लोक आले, कितीतरी लोक गेले, त्यांचे नाव कोणी न घे चराचरी. त्याचं नाव कोणी घेत सुद्धा नाही. आपला आबा, पंजा, परपंजा कोण घेते हो त्यांचं नाव? मुलं बापाचं नाव घेत नाही मेल्यानंतर. 13 दिवस रडले का 14व्या दिवशी कुठं तू कुठचा मी कुठचा, ही परिस्थिती आहे. आणि कोण कशाला नाव घेत महाराज? ज्यांनी धर्म सांभाळला, ज्यांनी देव सांभाळला, ज्यांनी देश सांभाळला, त्यांचंच नाव येत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आदरानं घेतो. त्यांनी धर्म सांभाळला, देश सांभाळला. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आपण आदराने घेतो का? त्यांनी त्यांच्या धर्मावरच्या निष्ठेने त्यांचं नाव अजरामर झालं महाराज. भगतसिंगांचं नाव घेतलं जातं, त्या चंद्रशेखर आझादांचं नाव घेतलं जातं, लोकमान्य टिळकांचं नाव घेतलं जातं का? त्यांची कीर्ती आहे म्हणून. म्हणून माणसानं काहीतरी मागं सोडलं पाहिजे. मरावे परी
कीर्ती कीर्ती रूपे उरावे तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे राहिल्या त्या कीर्ती जगा माझी कुणाची कीर्ती राहिल्या जगा माझी ज्यांनी काही देशासाठी काही केलं धर्मासाठी काही केलं त्यांच्या कीर्ती ज्ञानोबारायांची कीर्ती आपण गातो तुकोबारायांची कीर्ती आपण गातो संभाजी महाराजांची कीर्ती आपण गातो शिवाजी महाराजांची कीर्ती गातो महाराणा प्रतापांची कीर्ती गातो या लोकांची आपण कीर्ती गातो महाराज एकच राजा तिथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर 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 छत्रपती शिवाजी महाराज की शिवरायाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वाज झेलले आपल्या निधड्या छातीवर हो आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वाज झेलले आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर आणि घेतो जवळजवळ 350-400 वर्ष होत आले 350 वर्ष झालेली आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकोबारायांचा काळ एक 350-400 जवळजवळ वर्ष झाले तरीही आपण मोठ्या आदराने त्यांचं नाव घेतो कारण त्यांची कीर्ती आहे त्यांचा पराक्रम आहे त्यांनी साधा सुद्धा पराक्रम नाही गाजवला महाराज आणि ते ईश्वराचे अंश आहेत म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी घेतलं जातं मला जन्मेजी म्हणतोय की मला अशांची कथा सांगा जे धर्मनिष्ठ राजा आहेत त्यांची चरित्र मला सांगा त्यावेळेला सांगायला लागले ऐका ब्रह्मदेवाची जी उत्पत्ती आहे ती भगवान विष्णूच्या नाभिकमलातून झाली आणि त्यानंतर ब्रह्मदेवापासून पुढे सूर्य जन्माला आला त्याचा विवस्वान नावाचा सूर्य जन्माला आला त्यापासून सूर्यवंशाची निर्मिती झाली आणि चंद्रापासून चंद्रवंशाची निर्मिती झालेली आहे
आणि पुढे असं वर्णन केलेलं आहे की त्या सूर्यवंशामध्ये अनेक राजे होत असताना एक 54 शर्यती नावाचे राजे झालेले आहेत. हा शर्यती राजे जे होते ते धर्मनिष्ठ होते. त्यांना एक मुलगी होती, तिचं नाव आहे सुकन्या. जी सु म्हणजे चांगली, तिचं नावच सुंदर अशा प्रकारचं नाव आहे सुकन्या. ती एक वेळेला आपल्या मैत्रिणीसोबत जाते आहे, जंगलामध्ये जाते आहे, वनविहार करण्याकरता जाते आहे. आणि महाराज तिला एक त्या ठिकाणी वारूळ दिसलंय. आणि वारूळ दिसल्यानंतर त्या वारुळामध्ये तिला काहीतरी चमकल्यासारखं झालंय, काहीतरी तिला चमकल्यासारखं दिसलंय. म्हणून तिला काहीतरी कुतूहल निर्माण झाला आणि ते 2 काठे घेतले आणि काठे घेऊन त्या वारुळात ज्या ठिकाणी चमकते त्या ठिकाणी ते खुपसले. महाराज त्यात रक्ताच्या धारा यायला लागल्या. त्यावेळेला ही घाबरली आणि घाबरून आपल्या राजवाड्यामध्ये निघून गेली. ते वारूळ जे होतं 54 ऋषींचं होतं. कितीतरी वर्षापासून तपश्चर्या करत होते आणि त्या तपश्चर्याच्या माध्यमातून त्यांच्या शरीरावर वारूळ चढलेलं होतं. आजीने त्यांना अंध केलेलं आहे, त्यांचे डोळे गेलेले आहेत, आंधळे झालेले आहेत. त्याच वेळेला त्यांनी शाप दिला, ज्यांनी कोणी माझ्या डोळ्याला अंध या प्रकारे इजा दिलेली आहे त्याच्या राज्यातील लोकांचं मल आणि मूत्र बंद होईल, अवरोध होईल, असा शाप दिलाय. आणि शाप दिल्यानंतर शर्यती राजाच्या राज्यातील सर्व लोकांचं मलमूत्र अवरोध झालं. संडासही नाही, लघवी नाही. आता हे बंद पडल्यानंतर कसं काय व्यवस्थित चालणार महाराज? काय झालं असेल? कोणाची आपण हेडणा केली असेल? कोण्या महात्म्याची आपल्याकडून निंदा घडली असेल? त्याने सर्व राज्यामध्ये सांगितलं की आपल्या कोणाच्याकडून महान अशा संतांचा अपमान झालेला आहे. त्यावेळेला सुकन्याने सांगितलं, बाबा माझ्याकडून एक अपराध घडला. एक वारूळ होतं, त्या वारुळामध्ये मी काटे टोचले, त्यातून भडभड रक्त बाहेर पडलं. सांगितलं आपण त्या वारुळापर्यंत जाऊया. शर्यती राजा सुकन्याला घेऊन त्या वारुळाजवळ जातो आहे. समजलं की ही वारूळ जे आहे हे वारूळ 54 ऋषीचं आहे. 54 ऋषी आंधळे झाले होते, डोळ्यातून रक्त बाहेर पडत होतं. त्यावेळेला शर्यती राजाने क्षमा मागितली, महाराज हा जो अपराध झालेला आहे हा अपराध माझ्या कन्येकडून झालेला आहे. महाराज साधू संतांना त्रास देऊ नये, देवाला सुद्धा तो सहन होत नाही. साधूंना दिलेला त्रास, संतांना दिलेला त्रास देवसुद्धा सहन करू शकत नाहीत. मला क्षमा करा, शर्यती राजा म्हणतोय. सांगितलं, हो मी तुम्हाला क्षमा करणार, पण आता मी आंधळ झालो, माझं कसं, माझा उदरनिर्वाह कसा चालणार, माझी भगवत सेवा कशी काय चालणार? सांगितलं, महाराज तुम्हाला मी हजारो दासी दास्या तुमच्या सेवेमध्ये ठेवतो. सांगितलं, मला दास दासी नको आहे, मला तुझी मुलगी जी आहे सुकन्या, ती सुकन्या मला समर्पण कर. तर महात्म्याच्या समोर बोलता येत नाही. तिला विचारलं, तुला पसंत आहे का? सांगितलं, आपण केलेल्या पापाचं प्रायचित्त घेतलंच गेलं पाहिजे, त्यामुळे मी त्यांना पती स्वरूपामध्ये वरण करतो. आणि सुकन्येचा आणि त्या ठिकाणी 54 विवाह त्या ठिकाणी पार पडला. एक महाराज म्हातारा आहे, पराकुटीचे म्हातारे आहेत, आणि एक ही तरुण आहे, सुकन्या आहे, सुकोमल आहे, पण तरी त्या महात्म्याची सेवा करण्याकरता तिने तो प्रस्ताव मान्य केला. आणि दोघांचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला आहे. दोघांचा ती मनोभावी अशा प्रकारे सेवा करू लागली. ती पतिव्रता आहे. पतिव्रता कोणाला म्हणतात? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायशे आत्महिता भेटेची ते ज्ञानोबाराय सांगतात. पतिव्रता कोणाला म्हणतात? जी पतीच्या मतानुसार वागते ती पतिव्रता. नवे पतीच्या मनात काय आहे हे जाणून जे वागते तिचं नाव पतिव्रता. पतिव्रता ही अंतरंग असते. शरीराने पती पत्नी हे शरीरानं जरी वेगळे दिसले असले तरी ते एक आहेत महाराज, ते वेगळं नाही. दोघांमध्ये भिन्नता नाही आहे. म्हणून हिच्या अंतरंगातलं त्याला समजते आणि तिच्या अंतरंगातलं याला समजते. समजते काय? तुम्हाला समजते का यजमान? काय चालू आहे मनामध्ये? समजते का?
पण पतिव्रतेच्या बाबतीत असं सांगितलंय की तिला पतीच्या मनामध्ये काय ही तिला समजून जी वागते तिचं नाव पतिव्रता आहे. त्यानुसार आहे म्हणून तर म्हणतात पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. आणि अशा प्रकारची जर पतिव्रता असली तर तुकोबाराय म्हणतात तिची देवावर सुद्धा सत्ता चालते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अशा प्रकारची ती पतिव्रतेप्रमाणे सेवा करायला लागली. पतिव्रता जी आहे ते पतिव्रता कुणाला पतिव्रताने अनेकांची स्तुती. पतिव्रता दुसऱ्याची स्तुती सहन करत नाही. तिला तिचा पतीच प्रमाण असते. अशा प्रकारचे नाही तर मग पतिव्रत आहेत. हे पती काय म्हणते ते काय म्हणते पतीच्या वर ते वागणाऱ्या त्या पतिव्रता. पूर्वीचे कीर्तनकार नेहमी दृष्टांत सांगायचे आपण ऐकलेलं आहे तरीही सांगतो. एका गावामध्ये एक पतिव्रता होती म्हणे. ती रोज पतीची सेवा करायची. सकाळी उठायची, पतीला स्नान करण्याकरता पाणी, चहा, जेवणाची व्यवस्था, त्यानंतर दुपारच्या वेळेला त्याचे पाय दाबून देणे आदी सर्व कार्य ती करत होती. संध्याकाळच्या वेळेला चहा पाणी आणि ज्या सेवा कराव्या लागतात त्या सर्व ते करत होती आणि त्याच्या मनाने वागत होती. रात्री महाराजांनी सांगितलं ना तुझ्या मनानं, अशासारखी परिस्थिती. आणि तिच्याच शेजारी एक होती, ती पतीच्या वरती होती. महाराज तिनं पहिल्यांदाच सांगून ठेवलं होतं मी उठायच्या अगोदर उठायचं, पूर्ण घराचे सळा संमार्जन काय जे करायचं आहे ते करायचं आणि मला बेट टी द्यायचा. हा आता काय ताईलाच झाला. तो त्या प्रकारे चालू होतं त्याचं. आणि रोज भांडण, रोज कटकट, तुम्ही हे नाही केलं, तुम्ही ते नाही केलं. तो बिचारा आपला नंदी बैलासारखा गिळत होता. सर्वच्या सर्व जाऊ ते बोलते, कारण बायकोच तर भेटत नाही. भेटली तर आता झेलाच लागते. भेटणंच तर कठीण आहे या काळात. आता इकडून तिकडून भेटली तर झेला तर लागणारच आहे. आणि मग काय असे अनेक दिवस गेले आणि ही एक दिवस या पतिव्रतेच्या घरी जाऊन बसली म्हणे. ती दुपारची वेळ होती, तिथं काहीतरी कांडत होती. तिचा नवरा बाहेर गेलेला होता. तो नवरा बाहेरून आला आणि पाणी मागितलं. तिचं मुसळ असं वर होतं म्हणे आणि मुसळ वर होतं त्या कारणात त्यानं पाणी मागितलं. तिनं ते मुसळ तसंच वर सोडून दिलं आणि पाणी आणण्याकरता गेलं. ते वरच्या वरच राहिलं. हिला अचंबा वाटला. ही विचारते हे असं का झालं हो? ते म्हणे याकरता पतीची सेवा करावी लागते. आता हिनं कधी बाप जन्मात पतीची सेवा केली नव्हती. हे म्हणते पतीची सेवा म्हणजे काय? अगं म्हणजे पतीची सेवा म्हणजे त्याला तो उठण्याच्या अगोदर उठणे, तो झोपण्याच्या नंतर झोपणे, त्याचे पाय दाबून देणे, त्याला काय हवं नको ते त्याच्या आज्ञेचं उल्लंघन न करणे, तो जे म्हणेन ते तसं वागणे, याला पतिव्रता म्हणतात. बरं. आणि ही सुद्धा घरी गेली त्या दिवशी आणि तिनं सांगितलं हे बघा उद्या तुम्ही सकाळी उठायचं नाही, मी सकाळी उठेल. मी सकाळी उद्या सर्व घराचं सळा संमार्जन करेल. मी तुम्हाला चहा आणून देईल. मी तुम्हाला पाणी टाकून देईल आंघोळ करण्याकरता. मी तुम्हाला तुमच्याकरता जेवण तयार करेल. दुपारी तुम्ही झोपल्यानंतर तुमचे पाय दाबून देईन. बरं, याला वाटलं काही पोळा गिळा आहे काय आज? पोळ्याच्या दिवशी कुणाची पूजा असते? याला वाटलं पोळा गिळा तर नाही. मग त्यालाही बरं वाटलं. एक दिवस का होईना आराम तर आहेत. महाराज ते सकाळीच उठली, तिनं सर्व घरदार सारवलं. त्यानंतर त्याला बेट टी घेऊन आली, घ्या चहा. यानं पहिल्यांदा असा बायकोच्या हातचा चहा पिला होता. रोज याच्याच नशिबी होतं तिला नेऊन देणं. तो चहा घेताना यालाही असं राजासारखं वाटलं, वा वा बायको केली ते याच्याचसाठी. आणि मग ते सर्व दिवसभराचा सर्व व्यवहार झाला. पायगी दाबून दिले. आता म्हणे तुम्ही बाहेर जा, वट्यावर चौकात 2-4 लोकांसोबत गोष्टी करा आणि मग घरी या. घरी आल्यानंतर मी काहीतरी काढत बसली असेल, तुम्ही तिकडून यायचं आणि मला पाणी मागायचं. वर मुसळ गेलं पाहिजे त्यावेळेला पाणी मागायचं. बरं म्हणे आता एवढं ऐकायला काय हरकत आहे? साऱ्या दिवसभर सेवा केली तर. हे बाहेर गेलं, वट्यावर बसलं. लोकांनी विचारलं का रे आज तुझ्या घरातून भांडणाचा आवाज नाही आला? तो म्हणे काही नाही, काय झालं काय माहीत, कोणता देव पावला तो. सुधारली वाटते गळ्या, सुधारली असेल. बरं जमलं म्हणे गळ्या, नाही तर रोजची कटकट रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती झाली.
आणि मग हा बाहेरून आला, ती कांडत होती काहीतरी, तेवढ्यात यानं तिचा हात असा वर जाण्याकरता असा हात तिने वर केला आणि वर केल्याबरोबर त्या यानं पाणी मागितलं. ती पाणी देण्याकरता उठणं तो जो मुसळ आहे त्या मुसळचा हात तिनं सोडला आणि तो वर राहिलं काय म्हणून पाहण्याकरता तोंड वर केलं. जसं वर केलं तसं ते मुसळीच्या समोरच्या बत्तीशीवर येऊन आदळलं. जसं आदळलं तसं हिची बत्तीशी बाहेर, आणि बत्तीशी बाहेर आल्यानंतर मग काय याची बत्तीशी राहते काय महाराज? याला काय पतिव्रता म्हणतात का? पतिव्रता महाराज सोंग नसते. घातल्या पाण्यानं कधीही गंगा वाहत नाही. गंगा वाहण्याकरता ती जसं तिचा ओघ पूर्वीपासूनचा पाहिजे तसंच पतीच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. प्रेमानं केलेलं ते महत्त्वाचं असते. वरवर केलेलं दिखाऊपणा केल्यानं काही नाही. तुका म्हणे नको वरपंग देवा, घे माझी सेवा भाव शुद्ध. तुकोबाराय सांगतात वरपंग नको. कोणी करत असेल म्हणून आपण करा, शक्य होत नाही. दुसऱ्याचं पाहून करणं कधीतरी गोते खास लागतात. याकरता अंतकरणामध्ये असलं पाहिजे. त्या ती सुकन्या त्यांची सेवा जी आहे ती अंतकरणपूर्वक करत आहे. अंतकरणपूर्वक सेवा चालू आहे. आणि तिची परीक्षा पाहण्याकरता एक दिवस अश्विनी कुमार येतात. खरंच ही पतिव्रता आहे का? खरंच हिच्या पतिवरीचं प्रेम आहे का? हे पाहण्याकरता. आणि त्यांना सुद्धा सोमरसाचा अधिकारी व्हायचं आहे. याकरता ते त्या सुकन्या पाण्याला गेलेली आहे आणि पाण्याला गेलेल्या कन्येच्या पाठीमागे दोन अश्विनी कुमार तरुण आहेत, रूपसंपन्न आहेत, यौवन संपन्न आहेत. अशा प्रकारचे दोन पुरुष आले. इथे पाण्याचा घडा घेतला नदीवरून आणि डोक्यावर घेऊन येत असताना विचारलं, कोण आहेस तू? हे सुंदरी तू कोण आहेस? एवढ्या या वनामध्ये अनवाणी पायाने चालते, तुझ्यासारख्या सुकुमारीच्या पायामध्ये काटा रुतेल, तुला ते सहन होणार नाही. कोण आहेस तू? सांगितलं, मी शर्यती राजाची कन्या आणि महाराज चौवन ऋषींची पत्नी आहे. मग ते अश्विनी कुमार म्हणू लागले, तू एवढी रूपसंपन्न, यौवन संपन्न, तरुण आहे, शिवाय तरुण आहे, आणि तो म्हातारा, त्याचं वय झालेलं, मरायला टेकलेला, आणि त्याची पत्नी तू कशी काय? अगं अजूनही वेळ गेलेला नाही. तू आमची पत्नी हो, माझी पत्नी हो, तुला ऐश्वर्यात ठेवेल. तिने सांगितलं, खबरदार, माझ्या पतीच्या विषयी प्रशब्द बोललं तर. मग त्यांच्या लक्षात आलं की ही पतिव्रता आहे, ही हिच्या पतीच्या विषयी काही सहन करत नाही. मग त्यांनी सांगितलं, हे बघ, तुझ्या पतीला आम्ही तरुण करू शकतो. तिने सांगितलं, मी माझ्या पतीला विचारून येते. ती आश्रमामध्ये आली, घड्या पाण्याचा खाली ठेवला, झालेली सर्व हकीकत पतीला सांगितली. चवनाने सांगितलं त्यांना आपल्या आश्रमामध्ये घेऊन ये. अश्विनी कुमारांना आश्रमामध्ये आणलं. आश्रमामध्ये आणल्यानंतर त्यांना विचारलं की कोण आहात तुम्ही? त्याने सांगितलं, आम्ही अश्विनी कुमार आहोत. आम्ही तुम्हाला दृष्टी आणि तारुण्य दोन्ही गोष्टी देऊ शकतो. मी सांगितलं, तुम्ही देऊ शकता हे बरोबर आहे, पण तुम्हाला या पाठीमागं काहीतरी तुमचा हेतू असेल ना. कुणीही काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही जगामध्ये. कोणाचा, प्रत्येकाचा स्वार्थ असतो महाराज. कोणतीही गोष्ट करण्याच्या पाठीमागे स्वार्थ असतो. काय स्वार्थ? तुम्हाला काय पाहिजे? काही नाही, आम्हाला यज्ञामध्ये सोमरसाचा अधिकारी आम्ही नाही, तो सोमरसाचा अधिकार तुम्ही आम्हाला प्राप्त करून द्या. त्याने सांगितलं, ठीक आहे, मी करून देतो. आणि त्यांनी दोघांनी त्या त्या चवन ऋषीला धरलं. एका मोठा सरोवर, त्या सरोवरामध्ये उडी मारली आणि तिघही जण रूपसंपन्न, यौवन्न संपन्न अशा प्रकारचं ते बाहेर आले. आणि सुकन्याला विचारलं, तुझे पती कोण आहेत? आता तिघही जण सारखी दिसायला लागली, यौवन संपन्न, रूपसंपन्न, तारुण्य. तू तिघांच्याही ठिकाणी तर तारुण्य आहे. तिने भगवतीची मनोमन चिंतन केलं, हे भगवती, मला माझा पती ओळखण्याची क्षमता माझ्या ठिकाणी दे. अशा प्रकारे भवानी मातेला, जगदंबा मातेला भगवती मातेची स्तुती करू लागली. या देवी सर्वभूतेषु लज्जा रूपेण संस्थिता
नमस्तस्यै 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 नमो नमः. हे देवी माझी तू लज्जा राख, कारण तू लज्जा रक्षण करणारी आहेस. तू लज्जा रूपाने आहेस. देवीचं एक स्वरूप लज्जा सुद्धा देवीचं स्वरूप आहे महाराज. लज्जा रूपेण संस्थिता. तू माझी लाज राख असं म्हटल्याबरोबर देवीने तिला क्षमता दिली आणि तिने आपल्या पतीला बरोबर ओळखलं. अश्विनी कुमार प्रसन्न झाले, च्यवन मुनी प्रसन्न झाले आणि च्यवनाने सांगितलं तुम्हाला मी सोमरस प्राप्त करून देईल. अश्विनी कुमार निघून गेले. आता दोघंही जण यवन संपन्न आहेत, रूप संपन्न आहेत, तरुण आहेत. दोघांनी त्या ठिकाणी दोघांचा विहार चालू आहे. एक दिवस त्या ठिकाणी शर्यती राजा आले. शर्यती राजाला आपली मुलगी एका तरुण पुरुषाबरोबर रत झालेली दिसली. त्यावेळेला त्याला राग आला, अरे माझ्या कुळाचं नाव बुडवलं. ते रागावले आपल्या मुलीच्या ठिकाणी. मुलीने सांगितलं बाबा रागावू नका, तुमचे जावई आहेत. म्हणे तेच ना, तू दुसऱ्यांना कसं काय या ठिकाणी पती म्हणून वरलं. अगं मी तुला माझं उत्तम अशा प्रकारचं कुळ आहे आणि त्या कुळाला तू बट्टा लावलास. म्हाताऱ्या त्या च्यवनाला सोडून या तरुणाच्या पाठीमागे लागलीस. तिने सांगितलं मी कोणाच्याही पाठीमागे लागलेलं नाही, हा तुमचा जावई च्यवन ऋषीच आहेत. झालेला सर्व इतिहास सांगितला की अश्विनी कुमारांनी यांना तारुण्य दिलंय, त्या बदल्यात त्यांना सोमरस पाहिजे. त्यावेळेला च्यवनाने सांगितलंय की तुम्ही यज्ञ करा. शर्यती राजाला सांगितलं तुम्ही यज्ञ करा. शर्यती राजाने यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये अश्विनी कुमारांना सोमरसाचा अधिकार प्राप्त झालाय. इंद्राला ते मान्य नव्हतं. इंद्र त्या ठिकाणी आलाय, पण तरीही च्यवन ऋषींनी त्यांना अश्विनी कुमारांना यज्ञामध्ये जो सोमरस आहे ते सोमरसाचे अधिकारी त्या ठिकाणी बनवलं. अशा प्रकारचं चरित्र सूर्यवंशाच्या राजांचं आहे. त्यानंतर मांधातांचं चरित्र आलेलं आहे. मांधातांचं चरित्र सांगितल्यानंतर पुढे त्याच वंशामध्ये सत्यव्रत नावाचा राजपुत्र झालेला आहे. तो सत्य बोलणारा होता. त्याचं थोडक्यामध्ये चरित्र आलं. त्यानंतर त्रिशंकूचं चरित्र आलं. पुनश्यपाचं चरित्र आलेलं आहे आणि त्या पुनश्यपाला नीच अशा प्रकारच्या देहाची प्राप्त झाली होती. त्यानंतर पुढे त्रिशंकू राजाचं चरित्र आलं. त्रिशंकू हे स्वर्गात जात असताना इंद्राने त्यांना अडवलं. ते खाली यायला लागले. त्यावेळेला विश्वामित्रांनी त्यांना अभय दिलं आणि मधात ठेवलं. त्यांच्याकरता प्रतिसृष्टीची निर्मिती केली. त्यानंतर समजावलं आणि पुन्हा त्रिशंकूला विश्वामित्रांनी स्वर्गाचं अधिपत्य त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे. अशा प्रकारे त्रिशंकूचं चरित्र आलं आणि त्रिशंकूनंतर पुढे त्यांच्या वंशामध्ये एक पुत्र झाला. त्या मुलाचं नाव आहे हरिश्चंद्र. त्रिशंकूच्या मुलाचं नाव हरिश्चंद्र आहे. हरिश्चंद्र महाराज सत्यव्रती आहेत, खरं बोलणारे आहेत आणि त्यांना एक पत्नी आहे. त्या पत्नीचं नाव आहे तारामती. ती शिबिराजाची कन्या आहे. ती सुद्धा अत्यंत पतिव्रत आहे महाराज. पण याला संतती नाही. या सूर्यवंशामध्ये संतती न होण्याचाच एक रोग आहे. त्यांना काही यज्ञ केल्याशिवाय संततीच होत नाही म्हणे. दशरथाला यज्ञच करावा लागला. त्यानंतर त्या विवस्वानाला यज्ञच करावा लागला. मांधात्याला यज्ञच करावा लागला. त्यांना जी संतती झाली सहजासहजी संतती प्राप्तच झाली नाही. म्हणून हे वशिष्ठाकडे गेले आणि वशिष्ठाला विचारलं की मी कोणता यज्ञ करू की ज्या यज्ञाच्या माध्यमातून मला पुत्र प्राप्ती होईल. त्यांनी सांगितलं तू वरुणाचा यज्ञ कर आणि वरुणाला यज्ञ करून वरुणाला सांग की मला संतती दे. त्यांनी मग यज्ञ करण्याचं ठरवलं आणि वरुणाला सांगितलं हे वरुणा मला तू संतती होऊ दे, मला एक मुलगा तू होऊ दे. मी तुला माझा मुलगा बली म्हणून समर्पित करेल. झालेला मुलगा बली म्हणून समर्पित करेल. मग वरुणाच्या कृपेने त्याला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव ठेवलं आहे रोहित.
आणि रोहित नाव ठेवलेलं आहे. रोहित जन्माला आल्याबरोबर वरून त्याच्या हरिश्चंद्राच्या घरी येतो आणि हरिश्चंद्राला म्हणतो, तू मला मुलगा बली देण्याचं समर्पित केलेलं होतं, तू मला तुझा मुलगा समर्पित कर. आता याला पुत्राच्या विषयी मोह निर्माण झाला होता. एकुलता एक मुलगा झालेला आहे आणि बली कसा काय चढवायचा. त्याने लगेच सांगितलं, हे बघा वरुण महाराज, ज्या मुलाला दात आलेले नाही तो मुलगा बलीसाठी योग्य नाही. लेकराला दात किती दिवसानं येतात? साधारणतः 1 वर्षानंतर. निदान 1 वर्ष आपल्याकडे मुलगा राहील या मिसाने त्याने तो त्याला आलेल्या वरुणाला परत पाठवलं. वरुणाने सांगितलं, हे बघ, तू जर तुझ्या प्रतिज्ञे नवसापासून वंचित झाला तर बघ. लगेच 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष झाल्यानंतर मुलाला दात आल्यानंतर पुन्हा वरुणाला सांगितलं, हे बघा, हे दुधाचे दात आहे. दुधाचे दात अपवित्र असतात. त्यांना चांगले दुधाचे दात पडल्यानंतर जे दात येतील त्यानंतर मी यांना या मुलाचा बली देईल. पुन्हा वरून परत गेला. प्रत्येक वेळेला वरून यायचा, हा काहीतरी कारण सांगायचं आणि वरुणाला परत पाठवायचं. शेवटी या वेळेला वरुण आला आणि वरुणाने सांगितलं, हे बघ, आता मी परत जाणार नाही. बऱ्याच वेळा तू मला माझी फसवणूक केलेली आहे. मी देव आहे, देव समजला कोण तू मला, आणि मला प्रत्येक वेळेला मी आल्यानंतर तू परत पाठवतो, प्रत्येक वेळेला तू परत पाठवतो, हे योग्य नाही. सांगितलं, महाराज आता इतक्या वेळेला त्याचे मौंज बंधन होऊ द्या आणि त्यानंतर मग इतक्या वेळेला ठीक आहे, 6 वर्षाचा झालेला आहे, 7 वर्षाचा झालेला आहे, मौंजी बंधन झाल्यानंतर मला बली द्यायचा म्हणजे द्यायचा. मग त्याच्या ठिकाणी पुत्र मोह झालेला आहे. तो म्हणाला, आता काय करायचं महाराज. मग त्या रोहिताला सुद्धा माहीत झालं, आपला बाप आपल्याला बली चढवणार आहे, आपला बाप आपल्याला बळी चढवणार आहे हे त्याला माहीत झालं. आणि रोहिताने घर सोडलं. आता मरण कुणाला हवं आहे महाराज. लहान मुलाला ज्याला समजते, परत कुणाला मरावं असं कुणालाच वाटत नाही. मरावं लागतं की मरावं वाटतं? तुम्ही सांगा, मरावं लागतं की मरावं वाटतं? तुमच्याकडे कसं आहे? मरा लागते की मरा वाटते? तुम्हाला वाटते का मरावं म्हणून? कुणाला वाटते मरावं म्हणून महाराज? मरावं कुणालाच वाटत नाही. एक सांगू का, ज्ञानोबा सांगतात, मरू हा बोलू न साहती. साधा शब्द जरी म्हटलं मर, तरी लोक म्हणतात तू मरणं, मी कशाला मरू. म्हणजे मर हा शब्दसुद्धा सहन होत नाही. मरावं हे कुणालाच वाटत नाही, पण या ठिकाणी मरावं लागतं हा सिद्धांत आहे बाबा. किती मरण टाळण्याचा प्रयत्न करा. आता त्या छोट्याशा मुलाला मरावं वाटत नव्हतं. रोहिताला असं वाटत होतं की मी मरू नये. त्याने घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर पुन्हा मनामध्ये विचार आला की अरे, मला माझ्या बाबांनी बली म्हणून समर्पित करण्याचं ठरवलं, मी गेलो पाहिजे. तेवढ्यात इंद्र भेटला त्याला. इंद्राने सांगितलं, जाऊ नको. अरे, याला काय बाप म्हणतात का? बाप कुठं आपल्या मुलाचा बली देत असते का? तो तुझा बाप नाही, तुला सापासारखा येतो, सोडून दे त्याला आणि वनामध्ये राहा. इंद्राने पुन्हा त्याला सल्ला दिली. तो त्याच्या ठिकाणी आता घालमेल झालं. काय करावं? घरी जावं की वनामध्ये राहावं? घरी जावं की वनामध्ये राहावं? आता मुलगा परत गेला आणि इंद्र त्या ठिकाणी तो वरुण आला. वरुणाने सांगितलं, आता तू मला फसवणूक केली, तुला जलोदराचा रोग होईल. त्या हरिश्चंद्र राजाला जलोदर नावाचा रोग झाला महाराज. त्याला व्याधीग्रस्त झाला आहे. त्याचं पोट दुखत होतं. ही गोष्ट रोहिताला कळली. रोहिताला वाटला बापाची व्याधी दूर करण्याकरता आपण गेलं पाहिजे, म्हणून तो जायला लागला. तेवढ्यात पुन्हा इंद्र त्याला भेटला. इंद्राने सांगितलं, जाऊ नको म्हटल्यानंतर यांनी पुन्हा म्हणायचं. काय करावं कळत नव्हतं. तेवढ्यात वशिष्ठ आले आणि वशिष्ठाने त्याला सल्ला दिली, बाबा रे, तू एक मुलगा दत्तक घे किंवा विकत घेतलेला मुलगा, आणि त्या विकत घेतलेल्या मुलाचा सुद्धा बली देता येत असते. म्हणून अतिगर्ज नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला धनाची आवश्यकता होती. त्याला फार 4-5 पोरं होते. त्याला वाटलं एक विकून टाकलं राजाला तर काय हरकत आहे, म्हणून त्या अतिगर्जाने पैशापोटी पुनश्यप नावाच्या मुलाला विकलं. राजाने त्याला विकत घेतलेलं आहे
आणि त्याला मग विश्वामित्राने सांगितलं, अरे तो ब्राह्मणाचा पुत्र आहे, त्याला बली कशाला चढवतो, तुझा मुलगा नाही आहे तो. हे सांगितलं की मी विकत घेतलेला आहे. तू विकत जरी घेतला असेल तरी तू त्याला बली चढवू शकत नाहीस. मग त्याला बलीच्या स्तंभापाशी बांधण्यात आलं आणि विश्वामित्राने त्याला सांगितलं, हे बघ तो वरून ज्या वेळेला येईल त्याला तू क्षमा मागायची, तुला सोडून देईल. अतिगर्जे त्या पुनश्शेपाला सुद्धा त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं. पुन्हा रोहित त्या ठिकाणी आलेला आहे. नवस्फूर्ती जी आहे ती नवस्फूर्ती वगैरे सर्व झालेली आहे आणि आता पुन्हा एक वेळेला हरिश्चंद्र राजा त्या अयोध्या नगरीचं राज्य करायला लागला. महाराज अनेक वर्ष त्या ठिकाणी राज्य करत असताना एक दिवस तो शिकारीसाठी गेला आणि शिकारीसाठी गेल्यानंतर एक त्याला मुलगी दिसली. सुंदर अशा प्रकारची कमलनयनी अशा प्रकारची मुलगी होती. याने विचारलं, कोण आहेस तू, या वनामध्ये काय करते? तिने सांगितलं, मी अष्टमहासिद्धीपैकी एक सिद्धी आहे आणि विश्वामित्र मला प्राप्त करण्याकरता घनघोर तपश्चर्या करत आहेत. तुमच्या राज्यामध्ये असं कसं होतं? हरिश्चंद्र राजा त्या विश्वामित्राकडे गेला आणि विश्वामित्राच्याला तपश्चर्यापासून च्युत केलं आणि या गोष्टीचा राग त्या विश्वामित्राच्या मनामध्ये होता की मला राजाने तपश्चर्या करू दिली नाही, त्यामुळे त्यांनी राजाचा फार मोठा सूड घेतला आहे. महाराज आणि एक दिवस राजा शिकार करण्याकरता वनामध्ये जातो. अश्वावर आरूढ आहे आणि अश्वावर आरूढ असलेला राजा शिकार करण्याकरता जातो. काही सैन्य सोबत आहे. तेवढ्यात विश्वामित्राला कळलं. विश्वामित्राने डुकराचं रूप धारण केलं आणि डुकराचं रूप धारण करून राजाला ते डुकर दिसलं. राजा त्याच्या पाठीमागे बाण घेऊन धावलेला आहे. कमानीला तीर लावलेला आहे आणि त्या डुकराच्या पाठीमागं धावत आहेत. राजा धावता धावता घनघोर जंगलामध्ये नेलं आणि घनघोर जंगलामध्ये गेल्यानंतर ते डुकर आपोआप नाहीसं झालं, नष्ट झालं. राजा त्या डुकराला शोधत आहे. वाट चुकलेला आहे, वाटसुद्धा चुकलेला आहे आणि एक त्याला झोपडी दिसली. त्याला वाटलं कोण्या साधूचा आश्रम आहे म्हणून त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी विश्वामित्र ब्राह्मणाच्या रूपाने त्या ठिकाणी बसले होते. राजा त्यांच्याकडे गेला. राजा गेल्याबरोबर त्यांनी स्वागत केलं. या महाराज, उत्तम मुहूर्तावर आलात. मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. तुम्ही राजा आहात, तुम्ही मला धन द्या. राजाला वाटलं कोणी साधू दिसते, नमस्कार केला. तुम्ही अत्यंत सुमुहूर्तावर आलात. दान करण्याकरता हे जे मुहूर्त आहे ते अत्यंत उत्तम आहे. त्यांनी सांगितलं, काय पाहिजे बोला. नाही पहिल्यांदा स्नान करून या. आजचा मुहूर्त चांगला आहे, त्याकरता गंगेमध्ये स्नान करा. राजा गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेला. राजा स्नान केलंय. स्नान केल्यानंतर सांगितलं, महाराज बोला, काय दान पाहिजे तुम्हाला? काही नाही, माझ्या मुलीचं लग्न आहे. त्या लग्नाच्या वेळेला कन्यादान ज्या वेळेस होईल त्यावेळेला तुम्ही दान करा, म्हणजे तुमचं दान अक्षय होईल. बोलता हरिश्चंद्र राजा त्या ब्राह्मणाच्या बोलण्यामध्ये फसतच चालला, गुंतत चाललाय आणि गुंतता एक मायावी सर्व माया तयार केलेली होती. लग्न तयार केलं, मुलगी तयार केली, लग्न होत आहे आणि त्यावेळेला राजाभाऊ संकल्प घेतला, राजा मी जे मागेल ते द्यायचं. राजाने हो म्हटलं आणि हो म्हटल्यानंतर संकल्प सोडला गेला आणि राजा, तुझं जे सर्व राज्य आहे ते राज्य मला संपूर्ण अर्पण कर आणि दान दिल्यानंतर दानावर दक्षिणा द्यायला पाहिजे. दक्षिणेशिवाय दानाची परिपूर्ती होत नाही. आपण अन्नदान करत असू, कोण्या महात्म्याला कोण्या साधूला जर अन्नदान करत असू तर दक्षिणा दिली पाहिजे, तर ते अन्नदान केल्याचं पुण्य प्राप्त होते. नाही तर मग सोयऱ्याला दिलं काय, साधूला दिलं काय, सारखंच. अन्नदान जेवढी आपण जी गोष्ट दान करतो त्या दानाला शोभेल एवढ्या प्रकारची दक्षिणा पाहिजे. राजा, तुझं संपूर्ण राज्य तू मला देऊन टाक. आणि त्यानंतर राजाने सांगितलं, ठीक आहे, स्वीकार. त्यांनी बोलण्यामध्ये फसलेला राजा संपूर्ण राज्य त्या ठिकाणी विश्वामित्राला देऊन टाकलं आणि सांगितलं, राजा आता तू मला राज्य दिलेलं आहे, तुझं संपूर्ण राज्य तू मला दिलेलं आहे,
त्यामुळे त्या दानावर दक्षिणा पाहिजे. तुम्हाला अडीच भार सोनं दे. अडीच भार सोनं म्हणजे 20 तोळे असे एवढं सोनं तू मला प्राप्त करून दे. आता राजाने सांगितलं तुम्ही या महाराजाने निघून जा. सर्व राजाला योग्य मार्ग दाखवला. राजा अयोध्येमध्ये पोचले. झालेली घटना आपल्या पत्नीला सांगितली. पत्नी रडायला लागली. महाराज, हे काय केलं तुम्ही? पण काय करावं, जे असेल संचिती ते न चुके कल्पंती. जे आपल्या प्रारब्धात असलं ते कधीही चुकत नाही. माणूस शेवटी या ठिकाणी माणूस काय पराधीन आहे महाराज, प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रारब्ध जसं ठरवेल तसं होत असते. अन्न धनमान हेतो प्रारब्धा अधीन. सर्व गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहे. तिने सांगितलं ठीक आहे, मी सुद्धा तुमची पत्नी आहे. तेवढ्यात विश्वामित्र हजर. विश्वामित्रांनी सांगितलं, राजा आता हे राज्य तुझं नाही, तू मला दान केलेलं आहे. राजा म्हणतात, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. या रघुकुलाची रीत आहे. आम्ही जो संकल्प करू, आम्ही जे वचन देऊ, त्या वचनाचा माघार घेणार नाही. ही आमची परंपरा आहे महाराज. वंश परंपरा दासमी अंकित. आमची परंपरा ते आम्ही आमच्या प्राण गेले तरी चालेल, प्राण गेले तरी चालेल, पण आम्ही कधीही आमच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट होणार नाही. लगेच एका क्षणाचाही विलंब न करता राजाने आणि राणीने आणि त्या पुत्राने तिघांनी राज्याचा त्याग केला महाराज, क्षणाचाही विलंब न करता. आणि मग त्यांनी विश्वामित्रांनी सांगितलं, राजा आता मला 2.5 भार सोनं पाहिजे. आता तुझं राज्य नाही, तुझं इथलं सोनं नाही, तुझा इथला पैसा नाही, तुझ्या अंगावरचे दागिने काहीच तुझं नाही. सर्वच्या सर्व उतरून ठेव आणि मला 2.5 भार सोन्याची व्यवस्था कर, दक्षिणेची व्यवस्था कर. त्यावेळेला राजाने सांगितलं, मला काही काळ द्या, मी तुम्हाला तुमची दक्षिणेची परिपूर्ती करेल. आणि राजा निघाले. राज्यातून राजपत्नी तारामती आणि राजपुत्र रोहित तिघही जण त्या राज्यातून निघाले. सर्व राज्य रडत होतं. धर्मव्रती राजा, सत्यव्रती राजा, प्रजापरायण राजा. आज या ठिकाणी काय या राजाला दुर्बुद्धी सुचली आणि आपलं राज्य दान करून दिलेलं आहे. सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. रडत आहेत सर्व. आणि मग राज्याचा त्याग केला. राज्याचा त्याग करून काशी नगरामध्ये राजा गेला. काशी नगरामध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी विश्वामित्र आले आणि विश्वामित्र म्हणतात, राजा तू मला कालावधी मागितला होता, कालावधी संपला, आता मला 2.5 भार सोन्याची व्यवस्था कर, नाहीतर मी दानाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालो. नाही महाराज, असं बोलू नका, असं बोलू नका महाराज, असं बोलू नका. मी तुमच्या दक्षिणेची व्यवस्था करेल, नाहीतर माझ्या कुलाला कलंक लागेल. मी तुम्हाला दक्षिणा जर दिली नाही तर माझ्या कुलाला कलंक लागेल, माझ्या रघुकुलाला कलंक लागेल. अनेक कालावधी गेला. आणि काय पत्नी सुद्धा म्हणू लागली, पुत्राला म्हणाले. राजाने सांगितलं, राजा हे प्रिय, हे संपूर्ण ऐश्वर्य आपण ब्राह्मणाला अर्पण केलेलं आहे. आता फक्त आपण 3 जण राहिलो. राजाचं बोलणं ऐकलंय. आणि त्यावेळेला राणी म्हणते, मी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, पण आता आपल्याला धनप्राप्ती होईल कशी? कोण देईल आपल्याला धन? तिने सांगितलं, पत्नी ही राजाची संपत्ती असते, माणसाची संपत्ती असते, पुरुषाची संपत्ती असते. तो तिला काम पडलं तर विकू शकतो. तुम्ही मला विका आणि तुमची जी दानाची जी व्यवस्था आहे, दक्षिणेची जी व्यवस्था आहे,
राजा ढसाढसा रडायला लागला. काय बोलतेस हे तू? अगं मी असं कसं करू शकेल? मी स्त्रियांचं रक्षण करणारा राजा आहे. मी तुला कसं काय विकू शकेल? मी नाही विकू शकत. नको हे वचन दृष्टवधू. तू अशा प्रकारचं काय वल्गना करते? नाही नाही, तुम्ही तुमच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट व्हायचं नाही. तुम्ही मला विकून टाका. तेवढ्यात विश्वामित्र पुन्हा आले. विश्वामित्र म्हणतात, झाली का व्यवस्था? महाराज आणखी काही थोडी मुदत द्या. आणि त्यावेळेला राजाने आपल्या पत्नीला विकायला काशीच्या बाजारामध्ये सुरुवात केली. कोणी आहे का? कोणाला दासीची व्यवस्था दासी पाहिजे का? महाराज त्यावेळेला विश्वामित्राने पुन्हा एका सौदागराचं रूप धारण केलं, एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि आले. मी विकत घेतो. मग किती किंमत? सांगितलं, मला 2.5 भार सोन्याची गरज आहे. मी एवढं देऊ शकत नाही. एका स्त्रीची किंमत काय असते? शास्त्रामध्ये स्त्रीची किंमत दिलेली आहे. मी तुला 1.5 भार सोनं देतो, तू मला तुझी पत्नी. तर सांगितलं ठीक आहे. आणि त्यावेळेला त्या तारामतीला विकलंय महाराज. पुत्र रडायला लागला, रोहित रडायला लागला, आई माझ्या आईला नेऊ नका, माझ्या आईला नेऊ नका. अहो आईचा पदर धरते. त्या ब्राह्मणाने त्या मुलाला घेतला आणि ढकलून दिलंय. त्यावेळेला राजा ती म्हणाली, महाराज माझ्या पुत्राला सुद्धा विकत घ्या. तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. माझ्या पुत्राला विकत घ्या. मग त्या पुत्राला सुद्धा विकत घेतलेलं आहे. त्याचे 1/2 भार सोनं त्याचं दिलेलं आहे. आता 2 भार सोन्याची व्यवस्था झाली. अजून 1/2 भार सोन्याची व्यवस्था राहिली होती. राजा स्वतःला विकण्याकरता बाजारात उभा आहे. मला विकत घ्या, मला विकत घ्या. त्यावेळेला एक डोम, एक चांडाळ, विश्वामित्राने पुन्हा चांडाळाचं स्वरूप धारण केलं आणि आले. राजाला सुद्धा विकत घेतलं. आणि राजाला स्मशानामध्ये मुर्दे ज्या ठिकाणी राहतात, आपण नगर काशीला गेल्यानंतर त्या ठिकाणी हरिश्चंद्र घाट आहे. त्या हरिश्चंद्र घाटावर अनेक प्रकारचे प्रेत जळतात. त्या प्रेताच्या ठिकाणी त्यांचं कर वसूल करण्याकरता राजाला त्या ठिकाणी ठेवलंय. आणि महाराज तारामती राणी त्या ब्राह्मणाच्या घरी पाणी दास्यत्व करायला लागली. राजा एका राज्याची राणी, त्या राणीला दास्यत्व करावं लागलं. भांडे घासावी लागत होती, पाणी भरावं लागत होतं. त्या विश्वामित्र त्या ब्राह्मणाचे हातपाय दाबून द्यावे लागत होते. तो सांगेल ते काम करावं लागत होतं. त्या मुलाला सुद्धा काम करावं लागत होतं. महाराज काय हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. माझा मुलगा मेला. तिथे ब्राह्मणाला सांगितले, ब्राह्मण महाराज मला एक विनंती आहे, मला माझ्या मुलाचं शेवटचं अंत्यकर्म करण्याकरता जाऊ द्या. तिने सांगितलं तू दासी आहे, तू जाऊ शकत नाहीस. पहिल्यांदा माझं पूर्ण काम कर, नंतर बघू. महाराज ती रडलं. त्या अवस्थेमध्ये त्या ब्राह्मणाच्या घरी सर्व कामं करते. तिने विनंती केली की महाराज एक वेळा माझ्या मुलाचं शेवटचं मुख मला पाहू द्या. हो, एक वेळा मला पाहू द्या. त्याने सांगितलं तू दासी आहेस, तू माझ्या आज्ञेशिवाय कुठेही जाऊ शकत नाहीस. पहिल्यांदा माझ्या अंगाला तेल मर्दन कर आणि त्यानंतर जा. आणि डोळ्यामध्ये रडायचं नाही, हुंकारे टाकायचे नाहीत. तिने आपलं एकवट सर्व श्वास एकवटलंय. आणि याही दुःखद परिस्थितीमध्ये त्या ब्राह्मणाच्या अंगाला ती तेलाचं मर्दन करते. जवळजवळ रात्री 12 वाजले असतील. अशा वेळेला तिने सांगितलं आता जा आणि दिवस निघण्याच्या अगोदर परत ये. तिने सांगितलं धन्यवाद महाराज. आणि निघाली महाराज. गल्ल्यांमध्ये मुलाचं प्रेत शोधत निघाली. तिला एका ठिकाणी आपल्या मुलाचं प्रेत पडलेलं दिसलं. ती त्या प्रेतावर पळून रडायला लागली. प्रेतावर पळून रडायला लागली. त्या बाकीच्या लोकांना तिच्या रडण्याचा आवाज गेला. कोणाला वाटलं ही काहीतरी चेटकी नसेल. लोकांनी पकडलं आणि तिला दगडं मारायला लागले. हो, दगडाने तिला मारायला लागले. ती म्हणत होती मला मारू नका, मारू नका. पण तिचं ऐकते कोण? चेटकी नाही, कोणी तिने काहीतरी चेटूक केलेलं आहे असं म्हणून तिला मारायला लागले. महाराज तिच्या अंगावरचे वस्त्र फाटलेले आहेत.
अशा अवस्थेत तिने त्या मुलाला उचललं आणि उचलल्यानंतर स्मशानभूमीकडे जाण्याकरता निघाली. आणि स्मशानभूमीकडे जात असताना त्या ठिकाणी तो डोंब, तिचाच पती आहे पण आता कोणालाच कोणाची ओळख नाही. तिला माहीत नाही हा माझा पती आहे, पतीला माहीत नाही आहे हा माझा पुत्र आहे, ही माझी पत्नी आहे. आणि तिथं ती सांगते की हे चंडाळा, माझ्या या मुलाचं मला अंत्यक्रिया करायची आहे, तू मला काही लाकडं दे. तिने सांगितलं मी तसे लाकडं देऊ शकत नाहीस, तू मला याच्या बदल्यामध्ये काहीतरी दे. सांगितलं माझ्याकडे काही नाही हो, काही नाही माझ्याकडे, माझ्यावर उपकार करा, माझ्या मुलाला दहन करण्याकरता या ठिकाणी लाकडं तुम्ही द्या. सांगितलं मी सुद्धा माझ्या सेवकाच्या अधीन आहे, माझ्या स्वामीच्या अधीन आहे, त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला लाकडं देऊ शकत नाही, तुम्ही मला काहीतरी त्याचं मोल द्यावंच लागल. त्याचे विशाल नेत्र, पूर्ण अंगाला दाढी, अंगावर पूर्ण केस आलेले आहेत, राजा ओळखू येत नाही, अंगावर फाटलेले कपडे आहेत, अकराळ विकराळ चेहरा आहे. आणि ती राणी केविलवाणी होत आहे, विनंती करत आहे की महाराज अहो माझ्या मुलाला जाळण्याकरता द्या. आणि मग तिने आपल्या अंगावरचं वस्त्र जे आहे ते वस्त्र त्याला दिलेलं आहे. त्या वस्त्राच्या बदल्यात त्याने लाकडं दिली, चिता मांडली आणि त्या चितेवर ते प्रेत ठेवलंय. आणि प्रेत ठेवल्यानंतर ती रडायला लागली, बाळा तुझा बाप जर असता तर ही अवस्था झाली नसती रे. अरे तुझा बाप राजा होता, राजा, तू राजपुत्र आहेस, तू हरिश्चंद्र राजाचा मुलगा आहे. असं म्हटल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं हरिश्चंद्र राजा तर मी आहे. तो म्हणतोय हा रोहित आहे का, माझा मुलगा, माझा मुलगा आहे म्हणजे तू तारामती. हा महाराज मी तारामती आहे. आणि दोघंही जण एकमेकाच्या शरीराला बिलगले महाराज. दोघांचे डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे. राजा आहे, मी ओळखलं नाही तुम्हाला, मी सुद्धा तुम्हाला ओळखलं नाही, आपला मुलगा गेला हो, रोहित गेलाय. या प्रकारे दोघही जण धाय मोकलून त्या ठिकाणी रडायला लागले. आणि तरी राणीने सांगितलं की नाही तुम्ही तुमच्या स्वामीच्या अधीन आहात, तुम्हाला जे लाकडं देण्याकरता जे काही पाहिजे ते घ्यावंच लागेल, मी माझे वस्त्र तुम्हाला द्यायला तयार आहे. रडायला लागले आणि जगदंबेचं स्मरण करायला लागले. अत्यंत त्या ठिकाणी चिता तयार केली आणि त्या चितेवर त्या मुलाला जाणीवपूर्वक आता ठेवलेलं आहे. महाराज सर्वजण हे त्या घटना पाहत आहेत. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी धर्माच्या सहाय्याने जो या त्रिभुवनाची मैत्री करण्याची इच्छा करतो त्याने धर्माला जाणलंय, धर्माशी मैत्री केली होती. धर्म सोडलं, कितीही कठीण परिस्थिती आली तरी माणसाने आपल्या स्वधर्माचा त्याग करू नये. स्वधर्मो निधनश्रेय परधर्म भयावह, भगवद्गीता सांगते. तेवढ्यात त्या ठिकाणी विश्वामित्र आले आणि विश्वामित्र म्हणतात मी तुझ्यावर संतुष्ट आहे, तुझ्या धर्माचरणावर मी संतुष्ट आहे, काय पाहिजे तुला ते तू माग. धर्मसुद्धा म्हणतो, हे धर्मसुद्धा आला. धर्म म्हणतो राजा तुझं कल्याण असो, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल काय पाहिजे. इंद्रसुद्धा त्या ठिकाणी आला. इंद्र म्हणतोय हे भाग्यशाली हरिश्चंद्रा, मी साक्षात इंद्र आहे, तुझं ते धर्मपरायणता पाहून मी तुझ्या भेटीला आलोय. हे राजेंद्रा, तुझा मुलगा, तुझी भार्या आणि तुझा लाडका मुलगा तिघही जण त्या ठिकाणी स्वर्गामध्ये जाल. आणि तिघांनाही इंद्राने त्या मृतपुत्राच्या शरीरावर त्या ठिकाणी अमृत शिंपडलं, मुलगा सुद्धा जिवंत झालाय. महाराज जो धर्माने वागतो त्याला पहिल्यांदा त्रास होतो. त्या कथेचा भावार्थ काय, जो धर्मानं वागतोय, जो नीतीनं वागतोय त्याला पहिल्यांदा सुरुवातीला फार त्रास भोगावा लागतो. लोकांचं बोलणं काय सहन करावं लागतं. काय सर्व आपदा, एक आपदा गेली का दुसरी आपदा, दुसरी आपदा गेली का तिसरी आपदा, अशा आपदा असतात. पण शेवटी विजय जो आहे तो विजय धर्माचाच होत असतो.
सुरुवातीच्या काळामध्ये कठीण असतात दिवस, परमार्थाला लागलं का लोक बोलतच असतात. महाराज कोणाकोणाच्या तोंडावर हात ठेवायचा, आपण किती लोकांच्या तोंडावर हात ठेवायचा. मी काल सांगितलंय, लोक गाढवावरही बसू देत नाहीत, पायदळही चालू देत नाही, ही लोकांची परिस्थिती आहे. त्यामुळे धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीला त्रास होतच असते. महाराज तुकोबारायला त्रास झालाच, ज्ञानोबारायांना त्रास झालाच, राजा हरिश्चंद्राच्या चरित्रामधून आपल्याला, पण तरी त्यांनी स्वधर्म जो आहे तो सोडला नाही. आपल्यावर जर एवढी कठीण परिस्थिती आली तर आपण लगेच आपला धर्म सोडण्याकरता तयार होतो. पण आज छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये, त्या छावा पिक्चरामध्ये आता तुम्ही पाहिला असेलच, त्यामध्ये महाराजांना च्या समोर मी त्या दिवशी बोललो की 2 ऑप्शन होते, एक तर इस्लाम नाहीतर मौत. त्यापैकी त्यांनी मौत स्वीकारली, पण धर्म नाही त्यागला. महाराज धर्म मार्गाने चालत असताना काटे, भरपूर काटे असतील, ते रुतीलही, पण शेवटी धर्म मार्गाने चालणाऱ्याचा विजय हा निश्चित आहे. पांडवांची काय परिस्थिती होती महाराज, धर्माने वागणारे पांडव, त्या पांडवांची काय परिस्थिती आहे. ते स्वतःचं राज्य असून राज्यापासून च्यूत आहेत, पण शेवटी भगवान परमात्मा म्हणतात, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो वृत्ती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत त्याच बाजूला धर्म आहे. महाराज धर्माने चालणाऱ्याला त्रास होईल, पण शेवटी निश्चितच त्याचा विजय होत असतो. शेवटी हरिश्चंद्र राजाला स्वर्गाची प्राप्ती झाली आणि राजाला त्यानंतर पुढे राजाने असं वर्णन आलं आहे की राजाने पुढे देवीचं मंदिर बांधलं आहे काशी नगरामध्ये, आणि जगदंबेचं मंदिर बांधून जगदंबेची आराधना करायला लागले. अनेक वर्ष राजांनी जगदंबेची आराधना केली जगदंबेला, आणि नेहमी सत्यत्वाचं वचन पाळायला लागले, सत्य बोलायला लागले, सत्य वागायला लागले, आणि जगदंबेची आराधना करायला लागले. महाराज भक्ति में तेरी डूब के, भक्ति में तेरी डूब के ये मस्ताने आए हैं. मेरी मैया, मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए हैं. मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं. भक्ति में तेरी डूब गए हो, भक्ति में तेरी डूब गए मस्ताने आए हैं. मेरी मैया, मेरी मैया, मैया तेरे दरबार में तेरे दरबार में दीवाने आए हैं. सारे जग में तेरा बोलबाला, तेरा दरबार सबसे आला. सारे जग में है तेरा बोलबाला, तेरा दरबार सबसे आला, तेरा दरबार सबसे आला. जो भी आए मदर पे सवाली, उसकी झोली भरी तो निकाली, उसकी झोली भरी तुझ खाली, उसकी झोली भरी तुझ खाली. श्रद्धा सुमन की भेंट तुम्हें चढ़ाने आए हैं. श्रद्धा सुमन की भेंट तुम्हें चढ़ाने आए हैं. मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए हैं. मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए हैं. तू ही करुणा का सागर भवानी, नहीं तुझसा बड़ा कोई दानी.
समानी क्या ये महिमा न तेरी बखानी क्या ये महिमा तेरी ना बखानी क्या ये महिमा ना तेरी बखानी तू ही करुणा का सागर भवानी नहीं तुझसा बड़ा कोई दानी नहीं तुझसा बड़ा कोई दानी तेरी भक्ति में शक्ति समानी क्या ये महिमा न तेरी बखानी क्या ये महिमा न तेरी बखानी तेरे चरणों में अपना शीश झुकाने आए हैं तेरे चरणों में अपना शीश झुकाने आए हैं मेरी मैया मेरी मैया मेरी मैया तेरे दरबार मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए भक्ति में तेरी डूब गए भक्ति में तेरी डूब गए मस्ताने आए हैं बोल साचे दरबार की मेरी मैया मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए तेरे दरबार में दीवाने आए मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए मेरी मैया तेरे दरबार में दीवाने आए दीवाने आए बोल साचे दरबार की या प्रकारे देवीची उपासना केली आहे. आजही ती हरिश्चंद्र घाटावर गेल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला जगदंबेचं शक्तिपीठ दिसते आहे. त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजाने देवीची उपासना केली आणि त्या माध्यमातून स्वर्गाची प्राप्ती करून घेतलेली आहे. शेवटी सत्य बोलणाऱ्याचा सत्य वागणाऱ्याचा विजय या ठिकाणी झाला अशा प्रकारचं चरित्र सांगतात.